माणूस असलेला तुतारी आणि फक्त सिंगल. आमची पण वाणीवर अशी तुतारी आहे, निवडणूक आयोगाने ती दिली. आता याच्यात फक्त निवड तुतारी आणि तुतारी असलेला माणूस खूप लोकांचे त्याच्यात हजरीत होते. ती करण्यासाठी बाकी काही तक्रार नाही. तुम्ही राज्यभर फिरता आहे, तो तुमचा जो गाव फेटाळलेला आहे निवडणूक आयोगाने, ठीक आहे ना. ते त्यांचं मत सांगितलं, आमची अडचण काय मी त्यांना सांगायचं, अधिकार त्यांच्याकडे आहे. तुम्ही राज्यभर फिरता आहे, 2 फेज निवडणुकीचे पूर्ण झाले, काय मुळे महाराष्ट्रात? महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये लोकांनी निर्णय घेतलाय मोदींना बदलायचा, आणि नागरी भागामध्ये विशेषतः महागाई आणि बेरोजगारी या 2 प्रश्नाच्या लोक संतप्त आहेत. त्याची झळ मोदींना आणि त्यांच्या पक्षाला सहन करावं लागेल. कालपासून आपण धाराशिवचाही आढावा घेतलेला आहे. धाराशिवच्या बाबतीत आपल्याला काय नेमकं निदर्शनास आलं, कशी धाराशिवची परिस्थिती आहे? धाराशिवची परिस्थिती अतिशय अनुकूल दिसते. तिथली जागा आमची चांगली मतांनी निवडली असं स्वच्छ चित्र या ठिकाणी दिसते. साहेब, आपण काल भाषणात काही जुन्या लोकांविषयी खंत व्यक्त केली. काय नेमकी ती खंत आहे? आपल्याला काय मनातलं त्यांच्या बाबतीत खंत वाटते? काल आपण भाषणातही त्याचा उल्लेख केलेला डॉक्टर पद्मसिंह पाटील कुटुंबाबाबत. काही गोष्टी आहेत काय की आपण एक हा जिल्हा एक होता, आज लातूरचं शिक्षण आणि उस्मानाबादचं शिक्षण याचं जर आपण असेसमेंट केलं तर लातूरकडे पुढे गेले. आता दोन्ही ठिकाणचं एक वैशिष्ट्य आहे की लातूरला विलासराव देशमुखांचं नेतृत्व सातत्याने लावलं. विलासरावने जेवढी संधी मिळाली त्याहीपेक्षा अधिक इच्छा संधी मिळाली. आणि असं असताना विकासाच्या संदर्भात एवढं फरक का? सत्तेचे शिक्षण सुरू असल्यानंतर त्या सत्तेचा वापर आपल्या विभागाच्या विकासासंदर्भात घेणं ही जबाबदारी लोकप्रतिनिधीची असते. त्याच्याच इथं आपण कमी पडलो असं लोकांच्याशी बोलल्यानंतर लक्षात येतं, आणि त्यामुळे थोडं मी अस्वस्थ होतो. अजित पवार गटाच्या काही दिवसापूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे, आणि अजित पवार त्याच्यामध्ये संघाचा विरोध आहे, जातीनिहाय जनगणना. मात्र त्यांच्या जाहीरनाम्यात जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. जातीनिहाय जनगणना करू असं म्हणता येईल? मी काही त्यांचा सर, फडणवीसांचा असा आरोप आहे की तुम्ही 2014चा मोदींचा व्हिडिओ दाखवला इंधन दरवाढीचा, ते असं म्हणताय की शरद पवारांचे काही अशी व्हिडिओ दाखवले की त्यांनी किती कोलांट्या उड्या मारल्या तर अवघड होईल असं त्यांचं. राजकारणामध्ये काय म्हणतात त्यात काय असं नाही, पण समजा एखाद्याची भूमिका राजकारणात पक्षी घेतली त्याचा अर्थ सामान्य लोकांना मागायचं झालं नाही. असा की या लोकांना लक्षात आलेला आपला पराभव आहे, आणि त्यामुळं त्यांची सगळ्यांची भाषणं बघा, मोदींचं बघा, अमित शहाचं बघा, हे असताना तुम्ही घेतलं त्यांचं बघा, एक माझी टीका असेल उद्धव ठाकरेंच्या गोष्टी. तरी तुम्ही काय, तुम्ही 10 वर्ष सत्तेवर आहे, त्यामुळे उद्देश दुसऱ्या गोष्टी करू नका. 10 वर्षांच्या लोकांच्या सोडून आणल्या तिथं मांडल्याला काही नाही, म्हणून हे दुसरं काही